आणि यानंतरची बातमी आहे आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेची। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात। अलीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्यात मुंबईत एक महत्त्वपूर्ण भेट झाली। या भेटीनंतर तर्कवितर्कांना उधाण आलेलं असतानाच आता स्वतः एकनाथ खडसे यांनी थेट दिल्लीचा संदर्भ देत अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। अमित शहा यांनी मला फोन करून दिल्लीला बोलावलं होतं, अमित शहांनीच मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती, असा मोठा दावा एकनाथ खडसेंनी केला। लोकल लोग काम नहीं करेंगे असं म्हणत माझा प्रवेश रोखला असं देखील एकनाथ खडसेंनी म्हटलंय। आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांनी टोला लगावलाय। जुन्या घरात जाऊन पुन्हा काय मिळणार असं गुलाबराव पाटील म्हणालेत, तर खडसेंच्या भाजप प्रवेशाबद्दल गुलाबराव पाटलांना माहिती आहे असा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय। तर मी छोटा माणूस असल्याचं देखील टिप्पणी गिरीश महाजनांनी केली। काय कशा करता भेट घेता मला माहीत नाही आहे। आता काय पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर चालू करणं इतकं सोपं नसते, नट तसा असावा लागते। कसे वाटतं आपल्याला? आता काय ते आता इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुआ दोगे तो मर जाऊंगा। घरी येऊन काय झालं, पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते, त्यावेळेस त्या घरातून निघून आले। आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला? शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। खडसेंच्या भाजप प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा होते। गुलाब भाऊंना माहीत हो, मला काही माहिती आहे त्याच्याबद्दल, कारण हे जास्त माहिती ठेवतात सध्या। मी सध्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे इथे आता पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, दरड कोसळली, घरं पडलेत, त्या ठिकाणी मी सध्या 8 दिवसापासून फिरतोय। आपल्याला कल्पना आहे 4-5 तारखेपासून 4 तारखेपासून त्यांच्याबद्दल अधिक माहिती गुलाब भाऊ सांगू शकतील। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे, आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू, आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय जेव्हा त्या सगळ्यांना माहिती आहे। गिरीश महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता, त्यांनी विरोध केला नसेल, पण वरच्याने जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग आपसे पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं, इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं असं त्यांनी म्हटलं होतं। मग ब्लॅकमेल कोण करत होतं? दरम्यान एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश मी कसा काय रखडवणार, मी छोटा माणूस असल्याचा टोला गिरीश महाजन यांनी लगावलाय, आणि त्यावरती एकनाथ खडसेंनी पलटवार केलाय। आता गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतले आहेत असं देखील खडसे म्हणताय। अजिबात नाही, माणसासोबत मी संघर्ष करतोय। अजिबात नाही, अजिबात नाही। खडसे साहेब शर्यतीत होते, पूर्वी खडसे साहेब शर्यतीत होते, त्यामुळे मुख्यमंत्री मीच आहे ते म्हणत होते आधी, मी कधीच म्हटलं नाही, आणि मी त्या शर्यतीमध्येच नाही। त्यांनी एक असा गौप्यस्फोट देखील केलाय की भाजप प्रवेशासाठी मला अमित शहांनी फोन केला होता म्हणून। काय ते त्यांना माहिती, त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीशी, त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे, त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं। गिरीश महाजन जे आता या ठिकाणी बोलले की मी फार लहान माणूस आहे, ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे। त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते, त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय। पण ठीक आहे, गिरीश महाजनला तसं वाटतं की लहान आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनला आहे। मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाराज कशातच नसतील अशी स्थिती आज आहे। यानंतर मला आता भाजपमध्ये जाण्यात रस नाही, आमदार एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मी पवारांसोबत शेवटपर्यंत त्यांच्या सोबतच असेन असं देखील खडसे म्हणालेत। माझे कार्यकर्ते भाजपमध्ये जातील पण मी नाही, असं देखील एकनाथ खडसेंनी म्हटलंय।
मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही. आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे.